कोठीच्या खोलीतलं भूत. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. कोठीच्या खोलीतलं भूत. यावर्षी उन्हाळ्याची सुट्टी थोडी उशिराच लागली होती. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे देशमुख कुटुंबीय यावर्षी मात्र त्यांच्या गावी कोकणात पावसला निघाले होते. अर्णव आणि अवनी तर जाम खुश होते. पावस हे कोकणातलं एक सुंदर गाव. मस्त नारळाची झाडं, शांत समुद्र किनारा, गार वारा, छान छान अमराईने नटलेल्या वाड्या. एकंदरच सुट्टी घालवण्यासाठी मस्त गाव. गावी पोचल्यावर त्यांचं स्वागत त्यांच्या चुलत भावंडांनी तन्वी आणि वैभवनी केलं. काका काकू, आजी आजोबा असं सगळं कुटुंब खूप दिवसांनी एकत्र भेटल्यामुळे घर हास्य विनोदाने गजबजून गेलं. दुपारची जेवणं झाली तसा पोरांचा दंगाच सुरू झाला. अर्णव आणि वैभव क्रिकेट खेळायला लागले तर अवनी आणि तन्वीने पत्त्यांचा डाव मांडला. सगळा दिवस खेळण्यातच गेला. मग त्या रात्री आजोबांनी झोपण्यासाठी वेगळी खोली साफसूफ करून ठेवली होती. ती खोली धान्याच्या कोठीच्या खोलीला लागूनच होती. रात्रीचं जेवण झालं आणि पोरं खोलीत आली. गप्पा मारता मारता मुलांना कधी झोप लागली ते त्यांनाच कळलं नाही. रात्री कसल्याशा आवाजाने अर्णवला जाग आली. कोठीच्या खोलीतून टकटक असा आवाज येत होता, पण त्या खोलीत तर कोणीच नव्हतं. मग दार कोण वाजवतंय हे त्याला काही समजेना आणि अचानक तो आवाज बंद झाला. विचार करतच तो झोपला. सकाळी त्याने वैभवला विचारलं तर त्याला काहीच माहीत नव्हतं. आणि असंच दुसऱ्या रात्री सुद्धा अर्णवला दरवाजाचा आवाज आला. आज त्या खोलीत कोणीतरी चालत असण्याचा पण आवाज आला. आता मात्र अर्णवला थोडी भीती वाटायला लागली. कदाचित चोर तर नसेल. त्याने हळूच वैभवला उठवलं. वैभव, वैभव उठ, कोणीतरी आहे तिकडे. वैभव डोळे चोळत उठला. तो काही बोलणार एवढ्यात जोरात शिट्टीचा आवाज यायला लागला. दोघांची भीतीने घाबरगुंडी उडाली. शेजारच्या खोलीत नक्कीच कोणीतरी होतं. हळूहळू दारावरची टकटक वाढायला लागली तशा अवनी आणि तन्वी पण उठल्या. त्यांनाही समजेना की काय होतंय. कोणत्याही क्षणी त्या दारातून कोणतरी आतमध्ये येईल असं वाटायला लागलं. पण अचानक तो आवाज बंद झाला. कशी बशी चौघांनी ती रात्र काढली आणि सकाळी पळत आजीकडे गेले. अगं आजी, आजी, खोलीत भूत आहे. चल, काहीतरीच काय, तुम्हाला भास झाला असेल, आजी म्हणली. अगं खरंच, कोणीतरी फिरत होतं. अधूनमधून ते मधलं दार पण वाजत होतं. टकटक असा आवाज येत होता, अर्णव म्हणला. आणि जोरात शिट्टी पण वाजवली त्याने, तन्वी म्हणली. त्या खोलीत कोणी राहत होतं का आधी? अवनीने विचारलं. अगं आधी तिथे तुमचे पणजोबा राहत होते, दामू आजोबा. खूप धार्मिक होते ते, मोठे विद्वान होते. पण एक दिवस. काय झालं एक दिवस? तन्वीने अधीरतेने विचारलं. एक दिवस ते अचानक नाहीसे झाले. कुठे गेले, कसे गेले, कोणालाच कळलं नाही. परत ते कधी दिसलेही नाहीत. काही लोक म्हणतात की ते अजूनही आपल्या वाड्याच्या आसपास दिसतात, पण त्यामुळे कधी कोणाला त्रास झाला नाही, आजी म्हणली. म्हणजे त्यांचं भूत तर नसेल खोलीत? अवनी घाबरतच म्हणली. आणि आता सगळेच घाबरले. चल, भूत वगैरे असं काही नसतं. सकाळी सकाळी उगाच काहीतरी विचार करत बसू नका. चला आता हातपाय तोंड धुवून घ्या आणि पोहे खायला या, असं म्हणत आजी निघून गेली.
पण त्याचबरोबर अर्णवच्या डोक्यात किडा वळवळायला लागला. तो म्हणला, चोर तर आले नसतील, चोरी झाली असेल तर? वैभव म्हणला, अरे तसं असतं तर आईला कळलं असतं लगेच, कारण आई रोज सकाळी कोठीच्या खोलीत जाते साफसफाई करायला, तिला नक्कीच कळलं असतं. मग नक्कीच ते दामू आजोबांचं भूत असणार आहे, अवनी काहीशी रडतच म्हणली. ए भित्री भागूबाई, आजी म्हणलीये ना असं काही नसतं, उगाच कशाला घाबरतेस, तन्वी म्हणली. ते काही असो, पण आपण ह्याचा शोध घ्यायला हवा. हो नक्कीच, आपण दुपारी जेवण झाल्यावर मागच्या अंगणात जाऊ आणि तिथे आपला प्लॅन करू, वैभव म्हणला. चला आज रात्री मिशन भूताचा शोध, सगळे एकदम म्हणले आणि पोहे खायला पळाले. दुपारी जेवण झाल्यावर सगळे मागच्या अंगणात जमले. काय करता येईल यावर त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली, पण काहीच तोडगा निघेना. शेवटी अर्णव ओरडला, अरे थांबा, शांत व्हा सगळे, मी सांगतोय तसं करा. सगळे ऐकायला लागले. मग तो शेरलॉक होम्सच्या थाटात त्या पायरीवर बसला. एकदम गंभीरपणे तो बोलायला लागला. डिटेक्टिव्ह अवनी, तू आपली स्ट्रक्चरल स्पाय आहेस. तू आता खोलीत जाऊन सगळ्या खोलीची माहिती घ्यायची, कुठे काय ठेवल्या याची नोंद घ्यायची आणि आपल्या टीमला सांगायचं, कळलं? अवनी थोडी घाबरल्यासारखी त्याला दिसू लागली. तितक्यात तो म्हणला, घाबरू नको, भूत सकाळी येत नाही, ते फक्त रात्रीच येतं, दिवसा तुला काहीही होणार नाही. तो पुढे बोलायला लागला. आता डिटेक्टिव्ह तन्वी, तू आपली रिसोर्स मॅनेजर आहेस. आपल्या मिशनसाठी लागणारं सगळं सामान, जसं की दोरी, बॅटरी, मेणबत्ती, तू आणायचं. यामध्ये डिटेक्टिव्ह वैभव तुला मदत करेल, कळलं? हा, सगळी कामं आम्ही करायची आणि तू काय फक्त बसून हुकूम सोडणार, अवनी तोंड वाकडं करत म्हणली. मी काय करणार ते रात्री कळेलच, असं म्हणून अर्णव निघून गेला. रात्री सगळे खोलीत जमले. अवनीने सगळ्यांना खोलीत कुठे कुठे काय आहे ते सांगितलं. तन्वीने आणलेलं सामान अर्णवने चेक केलं. सगळी तयारी झाल्यावर मग वैभवने खोलीतला लाईट बंद केला आणि सगळे वाट बघायला लागले. हळूहळू वेळ जवळ येऊ लागली. हलका गार वारा सुटला होता. बाहेर मिट्ट काळोख होता. किर्र शांतता पसरली होती. आता सगळेच सावरून बसले. हळूहळू कोठीच्या खोलीत फळीचा कर्र कर्र आवाज यायला लागला. जणू कोणीतरी त्याच्यावर चालतच होतं. अर्णव हळू आवाजात म्हणला, आधी मी खोलीत जाईन, मग माझ्या मागे वैभव आणि मग तुम्ही दोघी यायचं, कळलं? सगळे हो म्हणले. मग अर्णव हळूच उठला. त्याने एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात बॅटरी घेतली. आता कोठीच्या खोलीत पावलांचा आवाज वाढला होता आणि त्याचबरोबर टकटक आवाज सुद्धा ऐकू यायला लागला. अर्णव दार उघडून पटकन खोलीत शिरला. त्याच्या मागे वैभव पण आला. अर्णव आवाजाच्या दिशेने गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक खिडकी तुटली होती आणि वाऱ्यामुळे ती आपटत होती, त्यामुळे टकटक आवाज येत होता. म्हणजे खोलीत कोणीच नव्हतं. पण तेवढ्यात त्याला शेजारून कोणीतरी पलीकडे झर्रकन गेल्याचा आवाज आला. अर्णव काही बोलणार तेवढ्यात तन्वी घाबरून जोरात ओरडली. लगेच अर्णव ओरडला, वैभव लाईट लाव. वैभवने लाईट लावला आणि समोर बघतो तर काय, एक भला मोठा कुत्रा त्यांच्याकडे बघत होता. दुसरीकडे तन्वी डब्याला धडकून पडली होती. अचानक मुलांना समोर बघून तो कुत्रा सुद्धा घाबरला होता आणि तन्वीही घाबरली होती. वैभवने कुत्र्याला काठी फेकून मारली. तो तुटक्या खिडकीतून पळून गेला. अवनीने तन्वीला मग सावरून उठवलं.
2 मिनिटं सगळे शांत बसले आणि एकमेकांकडे पाहू लागले आणि अचानक एकदम जोर जोरात हसायलाच लागले. ही काय झालं असं म्हणून त्यांचं त्यांनाच हसू यायला लागलं. पण तेवढ्यात जोरात शिट्टीचा आवाज यायला लागला. तसे एकदम सगळे शांत झाले. आता मात्र कोणीच घाबरलं नाही. त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. अवनीला दिसलं की उजव्या भिंतीच्या मध्ये एक भोक पडलं होतं. खूप जोरात वारा आला की त्यातून शिट्टीसारखा आवाज येतो. तिने खाली पडलेला एक कागद उचलून त्याचा बोळा केला. तो बोळा त्या भोकात भरला तसा तो आवाज बंद झाला. तोपर्यंत घरातली सगळी मंडळी तिकडे आली होती. झालेला प्रकार कळल्यावर तेही हसायला लागले. काका म्हणले, पोरांनो, तुमच्यामुळे आज एका रहस्याचा शोध लागला. तुम्हाला म्हणून सांगतो, मलाही एकदा शिट्टी आणि पावलांचा आवाज आला होता. तेव्हा मलाही वाटलं होतं की दामू आजोबांचंच भूत असणार, म्हणून मी रात्रीच्या वेळी इकडे फिरकायचोच नाही. पण आज तुमच्यामुळे कळलं की भूत वगैरे काहीही नसतं. ही फक्त एक भीती आहे. आपण जर नीट शोध घेतला तर कुठलंच भूत आपल्याला घाबरवू शकत नाही. सगळे एकदम खुश झाले. त्यावर अर्णव म्हणला, वैभव, अवनी, तन्वी, म्हणजे आपलं मिशन सक्सेसफुल झालं. मग आजीने सगळ्यांना जवळ घेतलं आणि काकांना म्हणली, वसंता, उद्याच खिडकी दुरुस्त करून घेऊयात. आणि हो, शोध लावल्याबद्दल सगळ्या मुलांना पिकनिकला सुद्धा घेऊन जाऊयात. सगळी मुलं खुश झाली आणि एक सुरात म्हणली, ये.